ओके, तर आपण नेक्स्ट आपण प्रॉब्लेम बघूया. A joint stock company resolved to issue 10 lakh equity shares of rupees 10 each at a premium of 1 per share. ओके, 10 lakh शेअर्स इश्यू करायचे. शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपीज पर इच आणि 1 रुपीज प्रीमियम आहे, म्हणजे टोटल कितीला इश्यू करणार आहे? 11 रुपीज पर शेअर. ओके, 1 lakh of these shares were taken up by the directors of the company. Okay, now 1 lakh shares has ready to take, directors ready to take that shares. म्हणजे आता रिमेनिंग जे शेअर्स आहेत, दॅट रिमेनिंग शेअर विल इश्यू टू द पब्लिक. ओके, company, directors of the company, their relatives, associates and friends, the entire amount being received forthwith. ओके, म्हणजे त्या डिरेक्टर्सनी हे 1 लाख शेअर्स किंवा त्यांच्या रिलेटिव्हनी किंवा इतर जे आहेत असोसिएट्स आहेत त्या सर्वांनी ते 1 लाख शेअर्स ऍक्च्युली टेकन म्हणजे इश्यू करण्यासाठी रेडी झालेले आहेत. ओके, रिमेनिंग जे शेअर्स आहेत, द रिमेनिंग शेअर्स वर ऑफर टू द पब्लिक, द एंटायर अमाऊंट बिंग आस्क फॉर विथ ऍप्लिकेशन. म्हणजे ऍप्लिकेशन मनी बरोबर त्यांनी सर्व अमाऊंट ऍक्च्युली विचारलेली आहे, म्हणजे ऍप्लिकेशन अमाऊंट बरोबर ती सर्व अमाऊंट ऍक्च्युली कलेक्ट केली जाणार आहे. ओके, तर आता पुढे रीड करूया बघा. द इश्यू वॉज अंडर रिटन बाय देव, यश अँड मारू. ओके, दीज आर द 3 अंडर रायटर्स फॉर द कमिशन ॲट 2% ऑफ इश्यू प्राइस. ओके, कमिशन रेट आपल्याला प्रोव्हाइड केले 2% ऑफ इश्यू प्राइस. इश्यू प्राइस मीन्स 11 रुपीज पर शेअर. ओके, अँड इट इज ऑलवेज ऑन इश्यू प्राइस. ओके, 11 रुपीज पर, म्हणजे जी इश्यू प्राइस असेल त्यावरती ते कमिशन चार्ज केलं जातं, म्हणजे इन्क्लुडिंग एक्सक्लुडिंग डिस्काउंट, इन्क्लुडिंग प्रीमियम. ओके, ती जी अमाऊंट असते त्या अमाऊंटवरती नॉर्मली कमिशन पे केलं जातं. ओके, द इश्यू प्राइस 65% ऑफ इश्यू वॉज अंडर रिटन बाय देव, while the Yash and Maru share were 25% and 10% respectively. म्हणजे त्यांची ग्रॉस लायबिलिटी किती आहे? 65%, 25% and 10%. ओके, तिघांची ग्रॉस लायबिलिटी बघा, टोटल 100% होते का? 65 प्लस 25 प्लस 10 म्हणजे टोटल 100% होते, म्हणजे एंटायर म्हणजे फुल अंडर रायटिंगची केस आहे इथे. ओके, देअर फर्म अंडर रायटिंग वॉज ॲज फॉलो. आता त्यांची फर्म अंडर रायटिंग किती आहे ती इथे मेन्शन केलेले आहेत. 30,000, 20,000 अँड 10,000. ओके, वॉज देअर फर्म अंडर रायटिंग. ओके, फॉर्म अंडर रायटिंग आपल्याला त्यांची इथे प्रोव्हाइड केलेले आहे. द अंडर रायटर्स वेअर टू सबमिट द अनमार्क ऍप्लिकेशन फॉर द शेअर अंडर रिटर्न फॉर्म विथ फुल ऍप्लिकेशन मनी अलॉंग विथ द मेंबर्स ऑफ द जनरल पब्लिक. The underwriters were to submit unmarked application for the shares under return form with the full application money along with the members of the general public. ओके, म्हणजे फॉर्म अंडर रायटिंग मार्क ते सर्व त्यांना ऍक्च्युली म्हणजे जी अमाऊंट जी कलेक्ट केली जाणार आहे ती ऍप्लिकेशन मनी बरोबर कलेक्ट केली जाणार आहे. फुल ऍप्लिकेशन मनी म्हणजे घेतली जाणार, म्हणजे 11 रुपीज पर शेअर कलेक्ट केले जाणार आहेत. ओके, पुढे मार्क ऍप्लिकेशन त्यांनी प्रोव्हाइड केले आहेत. मार्क ऍप्लिकेशन आहेत 1,19,500 देवचे, यशचे आहेत 57,500 आणि मारूचे आहेत 10,500 शेअर्स आहेत. ओके, हे जे आपल्याला प्रोव्हाइड केले ते मार्क ऍप्लिकेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे. ओके, अनमार्क ऍप्लिकेशन आपल्याला डायरेक्टली प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड केले 7 लाख रुपीज. ओके, आता आपल्याला कुठलाही फॉर्म्युला यूज करण्याची गरज नाही अनमार्क ऍप्लिकेशन फाइंड आउट करण्यासाठी, कारण की इथे त्यांनी ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत अनमार्क ऍप्लिकेशन टोटल 7 लाख शेअर्स. ओके, म्हणजे आपल्याला कुठलाही फॉर्म्युला यूज करण्याची गरज नाही. आपण फॉर्म्युला कुठला यूज करत होतो? टोटल सबस्क्रिप्शन मायनस मार्क ऍप्लिकेशन. हा फॉर्म्युला आपण यूज करत होतो अनमार्क ऍप्लिकेशन फाइंड आउट करण्यासाठी, बट they have already provided the unmarked application in the problem, so we no need to calculate unmarked application separately. Okay, account with the underwriters were promptly settled. ओके, म्हणजे अंडररायटर्सचे जे अकाउंट्स होते ते प्राउंटली सेटल झाले, म्हणजे ड्यू टू अँड फ्रॉम आहे ते इमिडिएटली सेटल झालेले, म्हणजे अंडररायटर्स कडून अमाऊंट रिसीव्ह सुद्धा झाली किंवा त्यांना पेड करायची असेल तर अमाऊंट आपण पेड सुद्धा केली, इमिडिएटली आपण सेटलमेंट केलेली आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर स्टेटमेंट कॅल्क्युलेटिंग द अंडररायटर्स लायबिलिटी ऑफ शेअर्स assuming the benefits of firm underwriting is given to the underwriter. Okay, benefit given आहे is not given to the underwriter. Okay, benefit not given वाली सिच्युएशन आहे. ओके, तर आपल्याला बेनिफिट नॉट गिवन वाले सिच्युएशन कन्सिडर करून आपल्याला फर्स्ट आपल्याला स्टेटमेंट प्रिपेअर करायचे टोटल लायबिलिटी वाला. ओके, नेक्स्ट आपल्याला स्टेटमेंट आपल्याला अमाऊंट ड्यू टू अँड फ्रॉम वाला सुद्धा स्टेटमेंट प्रिपेअर करायला लागेल, कारण जेव्हा जर्नल एंट्रीज विचारतात तेव्हा ते स्टेटमेंट प्रिपेअर करणं, म्हणजे विदाऊट स्टेटमेंट प्रिपेअर करता सुद्धा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, पण तुम्ही कधी स्टेटमेंट कधी प्रिपेअर केलं देन यू आर एबल टू ऍक्च्युली फाइंड आउट दॅट अमाऊंट इन ऍडव्हान्स. म्हणजे तुम्हाला ती अमाऊंट ऑलरेडी माहिती असेल की तुमच्या जर्नल एंट्रीला कोणती अमाऊंट असेल ते तुम्ही ऑलरेडी ऍक्च्युली फाइंड आउट करू शकता ते कधी तुम्ही स्टेटमेंट कधी प्रिपेअर केलं तर. ओके, म्हणून आपण ते स्टेटमेंट सुद्धा आपण प्रिपेअर करणार आहोत. आणि आपल्याला जर्नल एंट्रीज प्रिपेअर करायला सांगितलेलं इन्क्लुडिंग कॅश ट्रान्झॅक्शन.
म्हणजे काही वेळेस ऍक्च्युली जर्नल एंट्रीज प्रिपेअर करायला सांगतात आणि कॅश ट्रान्झॅक्शन वाले जर्नल एंट्री मेन्शन करू नका असं सुद्धा सांगतात, पण तुम्हाला इथे इन्क्लुडिंग कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे ऑल जर्नल एंट्रीज तुम्हाला मेन्शन करायला सांगितलेले आहेत. ओके, तर आपण स्टेटमेंट आपण प्रिपेअर करायला घेऊया. फर्स्ट ओके, इन द बुक्स ऑफ, कोणाच्या बुक मध्ये आपण जर्नल एंट्रीज आपण करतोय? जॉईंट स्टॉक कंपनी. ऍक्च्युली आता त्या कंपनीचं नाव ऍक्च्युली मेन्शन केलेलं नाहीये, पण मी फक्त जॉईंट स्टॉक कंपनी असं फक्त मेन्शन करून ठेवतो. ओके, स्टेटमेंट शोईंग द अंडर रायटर्स लायबिलिटी. 3 अंडर रायटर्स आहेत. ओके, 3 अंडर रायटर्स आहेत. कोण आहे अंडर रायटर? फर्स्ट आहे देव, सेकंड यश, अँड थर्ड आहे मारू. ओके, नेक्स्ट ग्रॉस लायबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ग्रॉस लायबिलिटी आपल्याला दिली आहे 65%. आपल्या त्यांनी शेअर्स आपल्याला ऑलरेडी प्रोव्हाइड केले. 65%, 25% अँड 10%. 65%, 25% अँड 10%. ओके, या पद्धतीने मेन्शन करतो, कारण ते एक्सेल थोडंसं ते डेट फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करून टाकतोय त्यामुळे. ओके, त्यानुसार मग फाइंड आउट करा टोटल ऍक्च्युली किती शेअर्स आहेत. टोटल आपल्याला किती शेअर्स इश्यू करायचे आहेत? 9 लाख शेअर्स आहेत. तर 9 लाख शेअरच्या 65%, 9 लाख इंटू 65 डिवाइड बाय 100. ओके, 5,85,000 शेअर्स येत आहेत. ओके, नेक्स्ट 9 लाखच्या 25% इंटू 25 डिवाइड बाय 100. ओके, 2,25,000. मारूचे किती येतील? 9 लाख इंटू 10% म्हणजे 90,000 येतील. ओके, याची टोटल करा 9 लॅक्स. ओके, आपल्याला टोटल 9 लाख शेअर्स आपल्याला इथे अंडर रायटर्सला आपल्याला शो करायचे आहेत, कारण की टोटल आपल्या कंपनीला इश्यू करायचे होते 10 लाख शेअर, पण त्या 10 लाख शेअर्स मधले कंपनीने डिरेक्टर्सला 1 लाख शेअर्स इश्यू करणार आहेत. रिमेनिंग 9 लाख शेअर्स आहेत ते इश्यू केले जाणार आहेत जनरल पब्लिकला, आणि तेच अंडर रायटिंग करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी एक्सेप्ट करणार आहेत. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं? सेम स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करताना लेस मार्क ऍप्लिकेशन. मार्क ऍप्लिकेशन आपल्या प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, मार्क ऍप्लिकेशन आपल्या प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केले आहेत. ऍज इट इज आपण मेन्शन करूया. देवचे किती आहेत हे ऍक्च्युअल मध्ये आपले मेन्शन होतात. ओके, ऍक्च्युअल मध्ये मेन्शन होतात 1,19,500. नेक्स्ट आहेत यश आहेत 57,500. मारूचे किती आहेत? ओके, मारूचे किती शेअर्स आहेत? 10,500. हा, हॅलो. आधी जो प्रॉब्लेम घेतला त्यामध्ये टोटल अमाउंट कशी काय कॅल्क्युलेट केली? ही टोटल अमाउंट आधीच्या प्रॉब्लेम मध्ये कुठली टोटल अमाउंट? ही 26 नाही, ही अमाउंट 96 लाख. हा, हे तिघांची टोटल केलेली आहे ती 96 लाख. ही कशी फाइंड आउट केली ती? 40,000 इंटू 40,000 इंटू तिथे किती होता पर शेअर अमाउंट? 120. 40,000 इंटू 120, 24,000 इंटू 120, 16,000 इंटू 120 पर शेअर अमाऊंटने मल्टिप्लाय करून आपण अमाऊंट आपण फाइंड आउट केली त्याची. ओके ओके, क्लिअर? ओके. आता सेकंड प्रॉब्लेम बघा. मार्क ऍप्लिकेशन आपल्या प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत. 19,500 1,19,500 शेअर्स आहेत.
देवचे यशचे शेअर्स आहेत 57,500 आणि मारूचे शेअर्स आहेत 10,500. ओके, ह्याच्यामध्ये कोणाला कन्फ्युजन आहे? त्याची टोटल फाइंड आउट करून घ्या, किती येते टोटल. ओके, 1,87,500 हे मार्क ऍप्लिकेशन आलेले आहेत. ओके, बॅलन्स अमाऊंट फाइंड आउट करा, लेस करून. ओके, ही बॅलन्स अमाऊंट येते. ओके, नेक्स्ट अनमार्क ऍप्लिकेशन मेन्शन करा. अनमार्क ऍप्लिकेशन आपण ग्रॉस लायबिलिटीच्या बेसिसने आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ऑलरेडी आपल्याला अनमार्क ऍप्लिकेशन आपल्याला प्रोव्हाइड केले, ते 7 लाख रुपीज आहेत. सॉरी 7 लाख शेअर्स आहेत. त्यामुळे 7 लाख शेअर्स आपल्याला 65-25:10 रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. त्यामुळे मेन्शन करा 7 लाख इंटू 65 डिवाइड बाय 100 म्हणजे 65%. ओके, नेक्स्ट 7 लाख इंटू 25 डिवाइड बाय 100. ओके, आणि लास्ट आहे 10% आहे, म्हणून 7 लाखच्या 10% 70,000 येतील. ओके, आपले इथे टोटल आपले फाइंड आउट होतील. $7 lakhs आपले शेअर्स आपले फाइंड आउट होतील अनमार्क ऍप्लिकेशन. मायनस करून बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करून घ्या. ओके, 10,500 हे प्लस मध्ये आलेले आहेत. यशचे जे शेअर्स आहेत ते मायनस मध्ये आलेले आहेत. मग आता यशची जी लायबिलिटी आहे ती एक्सेस ऑफ यश ऍडजस्टेड. ओके, एक्सेस ऑफ यश ऍडजस्टेड. मग यशच्या ठिकाणी किती येणार? 7,500 येतील. ओके, 7,500 पूर्ण येतील. आणि जे दोघांची लायबिलिटी ती आपल्याला मेन्शन करायला लागेल 65:10 रेशो मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायला लागेल. ओके, कोणाला? देव आणि मारूला. ओके, 65:10 रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायला लागेल 7,500. 7,500 इंटू 65 डिवाइड बाय 100. सॉरी, अशा पद्धतीने नाही, ते ऍक्च्युली 7,500 डिवाइड बाय 75 इंटू 65. ओके, आणि इथे सुद्धा 7,500 डिवाइड बाय 75 इंटू 10. ओके, अशा पद्धतीने ते डिस्ट्रीब्यूट होतील. ओके, म्हणजे 6,500 आणि 1,000 आपले डिस्ट्रीब्यूट होतील 65:10 रेशो मध्ये. ओके, मायनस करून अमाऊंट आपल्याला इथे फाइंड आउट होईल. आता हे मायनस होतील 10,500 मायनस 6,500. इथे नील येतील. मायनस प्लस कधी केले तर तुमचे नील फाइंड आउट होतील. सॉरी, इथे तुमचे नील फाइंड आउट होतील 7,500 मायनस 7,500. आणि इथे 9,500 मायनस 1,000 इज इक्वल टू 8,500 फाइंड आउट होईल. आणि ही तुमची आता ग्रॉस लायबिलिटी इथे फाइंड आउट होईल. ओके, 12,500 इथे सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके, इथे सुद्धा ऍक्च्युली येईल, इथे नीलच फाइंड आउट होईल. ओके, नेक्स्ट आपल्याला आता हा जो प्रॉब्लेम आहे तो बेनिफिट नॉट गिवन वाला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपण ऍक्च्युली ते बेनिफिट नॉट गिवन वाला प्रॉब्लेम असल्यामुळे ना आपण इथे सुद्धा आपण ते लेस केलेलं नाहीये फॉर्म अंडर रायटिंग. लास्ट प्रॉब्लेम होता सुद्धा तो बेनिफिट सॉरी नॉट गिवन वाला प्रॉब्लेम आहे. लास्ट प्रॉब्लेम होता तो सुद्धा बेनिफिट नॉट गिवन वालाच प्रॉब्लेम होता. त्यामुळे त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा आपण ते मायनस केलेले नव्हते, म्हणजे फॉर्म अंडर रायटिंग आपण मायनस केलेले नव्हते. इथे सुद्धा आपण फॉर्म अंडर रायटिंग आपण मायनस केलेले नाहीये. ओके, आणि फायनली आपल्याला फॉर्म अंडर रायटिंग आपल्याला ऍड करायचे आहेत. आपली टोटल लायबिलिटी आपल्याला इथे फाइंड आउट होईल. फॉर्म अंडर रायटिंग किती आहेत आता? 30,000, 20,000 and 10,000. Okay, 30,000, 20,000 and 10,000 हे फॉर्म अंडर रायटिंग आहे. ओके, ही आता टोटल लायबिलिटी आपली फाइंड आउट होईल. टोटल लायबिलिटी कोणाची फाइंड आउट होणार आहे? हे तिन्हीची. देवची आहे 34,000 शेअर्स, यशची आहे 20,000 शेअर्स आणि मारूची आहे 18,500 शेअर्स. यामध्ये कोणाला काही कन्फ्युजन आहे का? ओके, आता हे तुमचं हे फर्स्ट स्टेटमेंट तर तुमचा कंप्लीट झाला. आता नेक्स्ट स्टेटमेंट तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. स्टेटमेंट शोईंग नेट अमाऊंट ड्यू टू और फ्रॉम अंडर रायटर्स. ते आपल्याला इथे आता फाइंड आउट करायचं आहे.
ते फाइंड आउट करताना आपण फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, ही जी फर्स्ट स्टेटमेंटचं जी एंडिंगचा आन्सर आहे ते आपल्याला ॲज इट इज आपल्याला कॉपी पेस्ट आपल्याला करून घ्यायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंटचं जे एंडिंगचा आन्सर आहे ना ते ॲज इट इज आपल्याला कॉपी पेस्ट आपल्याला करून घ्यायचं आहे. टोटल लायबिलिटी, ओके, नंबर ऑफ शेअर्स जे आहे ते आपल्याला ॲज इट इज आपल्याला कॉपी पेस्ट आपल्याला करून घ्यायचे. ओके, नेक्स्ट त्याची आता आपल्याला अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायचे. त्याची आता आपल्याला अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायचे, किती अमाऊंट आहे ती अमाऊंट आपल्याला पर शेअर आता किती पेएबल आहे ती आपल्याला इथे दिलेली आहे. 10 रुपीज इच ॲट 1 रुपीज प्रीमियम. ओके, ॲट अ प्रीमियम ऑफ रुपीज 1, म्हणजे टोटल अमाऊंट किती आहे, 11 रुपीज पर शेअर अमाऊंट आहे. ओके, त्यामुळे इथे आपल्याला कॅल्क्युलेट करताना आपल्याला इथे 11 रुपीज नुसार आपण अमाऊंट आपण फाइंड आउट करणार आहोत. टोटल अमाऊंट ड्यू ऑन लायबिलिटी, ही जी आपली टोटल लायबिलिटी आहे त्याच्यावरती टोटल अमाऊंट किती ड्यू आहे, तर 11 रुपीज पर शेअर ड्यू आहे, म्हणून 34,000 इंटू 11. ओके, अशा पद्धतीने ती अमाऊंट आपली फाइंड आउट होईल तिघांची सुद्धा. ओके, म्हणजे तुम्ही फर्स्ट अमाऊंट किती आहे, ए ची टोटल ड्यू अमाऊंट किती असणार आहे, 3,74,000. बी ची किती असणार आहे, सॉरी ए बी सी नाहीये इथे, देव यश आणि मारू आहे. ओके, यशची किती अमाऊंट आहे, 2,20,000 आणि मारूची किती अमाऊंट आहे, 2,03,500. एवढी अमाऊंट ऍक्च्युली हा टिपली. ओके, ही अमाऊंट कुठून फाइंड आउट करतोय समजतंय ना तुम्हाला, 3,74,000, 2,20,000 आणि 2,03,500. जी आपली टोटल लायबिलिटी होती, फर्स्ट स्टेटमेंटचा आन्सर आहे ते, सेकंड स्टेटमेंटचा स्टार्टिंग पॉईंट असणार आहे ते ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेतलेले आहेत आपण. नेक्स्ट टोटल अमाऊंट ड्यू फाइंड आउट करून घेतली. टोटल अमाऊंट ड्यू किती असणार आहे, तर शेअर्स वरती जेवढी अमाऊंट देणं आहे त्यांना, म्हणजे इन्क्लुडिंग प्रीमियम किंवा एक्सक्लुडिंग डिस्काउंट, तेवढी अमाऊंटने आपल्याला मल्टिप्लाय करायचे त्या नंबर ऑफ शेअर्सला. तर इथे 11 रुपीज पर शेअर आहे, 10 रुपीज फेस व्हॅल्यू प्लस 1 रुपीज प्रीमियम. ओके, त्यामुळे 11 रुपीज पर शेअर ड्यू आहे, त्यामुळे 11 रुपीजनी मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, आता लेस आपल्याला काय करायला लागणार आहे, आता ही अमाऊंट आपल्याला टोटल अमाऊंट ड्यू आपण फाइंड आउट करून घेतली, की किती अमाऊंट आपल्याला रिसिवेबल आहे ते आपण फाइंड आउट करून घेतली, पण त्यातली काही अमाऊंट ऑलरेडी रिसिव्ड होणार आहे कोणाकडून, अंडर रायटर्स कडून. तर कुठली अमाऊंट ऑलरेडी रिसिव्ड होणार आहे, तर फर्म अंडर रायटिंग जे आहे बघा, आपल्या ज्या जर्नल एंट्रीज आहेत त्या जर्नल एंट्रीमध्ये बघा आपल्याला फर्म ऍप्लिकेशन मनी जे रिसिव्ड होते ते इन्क्लुडिंग फर्म अंडर रायटिंग आपण एंट्रीज मेन्शन करतो, कारण की फर्म अंडर रायटिंगची अमाऊंट त्यांना कंपल्सरी देणं असतं अंडर रायटर्सला. ओके, त्यामुळे फर्म अंडर रायटिंग कडून जी अमाऊंट रिसिव्ड होणार आहे, म्हणजे अंडर रायटर्स कडून जी अमाऊंट रिसिव्ड होणार आहे ते आपल्याला काय करायला लागणार आहे, लेस करावी लागणार आहे, कारण ते ऑलरेडी रिसिव्ड होणार आहे अंडर रायटर्स कडून. ओके, त्यामुळे इथे आपण लेस करणार आहेत अमाऊंट ऑलरेडी रिसिव्ड. तुम्ही फॉर्मॅट हा तुम्ही लिहून घेतलेला फॉर्मॅट एकदा कन्फर्म करा. ओके, अमाऊंट ऑलरेडी रिसिव्ड. ओके, अमाऊंट ऑलरेडी रिसिव्ड आपल्याला इथे मेन्शन करायला लागेल. आणि ऑलरेडी रिसिव्ड म्हणजे काय येणार आहे ऍक्च्युली, की कुठली अमाऊंट ऑलरेडी रिसिव्ड होणार आहे, तर फर्म अंडर रायटर साठी जी अमाऊंट आहे ना ती ऑलरेडी रिसिव्ड होणार आहे ना. ओके, फर्म अंडर रायटिंग ची जी अमाऊंट आहे ती ऑलरेडी रिसिव्ड होणार आहे. तर ए ची फर्म अंडर रायटिंग किती आहे, 30,000 शेअर्स आहेत. पर शेअर अमाऊंट किती रिसिव्ड होणार आहे, 11 रुपीज पर शेअर अमाऊंट रिसिव्ड होणार आहे, म्हणून 30,000 इंटू 11. बी चे किती शेअर्स आहेत, फर्म अंडर रायटिंगचे 20,000 इंटू 11. आणि सी चे किती शेअर्स आहेत, 10,000 इंटू 11. आता 11 कुठली अमाऊंट मेन्शन करतोय, 11 अमाऊंट कुठली मेन्शन होते, तर ही अमाऊंट. ओके, त्यांच्या इथून किती अमाऊंट पर शेअर रिसिव्ह करणार आहेत, तर 11 रुपीज रिसिव्ड होणार आहे ना, 10 रुपीज प्रीमियम सॉरी 10 रुपीज फेस व्हॅल्यू प्लस 1 रुपीज प्रीमियम. ओके, त्यामुळे ही 11 रुपीज नुसार त्यांची किती अमाऊंट ड्यू होते, फर्म अंडर रायटिंग वरती जेवढी अमाऊंट रिसिव्ड होणार होती तेवढी सर्व अमाऊंट आपण रिसिव्ड करून घेतली. ओके, ती अमाऊंट आपण पहिल्यांदा रिसिव्ड करून घेतली. आता अमाऊंट ती आपण रिसिव्ड झालेली आहे, आता म्हणजे आता ती अमाऊंट रिसिव्ड झाली, आता बॅलन्स अमाऊंट आता आपण इथे फाइंड आउट करणार आहोत. बॅलन्स अमाऊंट आपण इथे फाइंड आउट करणार, एवढी अमाऊंट त्यांची ड्यू होती त्यातली एवढी अमाऊंट ऑलरेडी रिसिव्ड झाली, म्हणजे रिमेनिंग अमाऊंट आपल्याला इथे फाइंड आउट करून घ्यायची. बॅलन्स अमाऊंट ही अमाऊंट मायनस करा. बॅलन्स अमाऊंट आता एवढी आता रिसिवेबल आहे कोणाकडून, देव कडून 44,000, यश कडून आणि मारू कडून. यश कडून आता 0 रुपीज रिसिवेबल आहेत, कारण त्याचे 2,20,000 रिसिव्ड होणार होते, व्हायला पाहिजे होते, त्यातले त्यांनी फर्म अंडर रायटिंग साठी 2,20,000 त्यांनी पेड केले, म्हणजे रिमेनिंग अमाऊंट आता त्याच्यातून किती रिसिव्ड होणार आहे, 0 रुपीज. ओके, आणि लास्ट आहे मारूसाठी 2,03,500 त्याच्यातून रिसिव्ड होणं गरजेचं होतं, पण त्यातले ऑलरेडी त्यांच्या फर्म अंडर रायटिंगचे किती रिसिव्ड झाले, 93,500 ऑलरेडी रिसिव्ड झालेले. ओके, तर आता ही अमाऊंट रिसिव्ड झालेली आहे, म्हणजे ही अमाऊंट आता बॅलन्स उरलेली आहे.
ओके, बॅलन्स अमाऊंट आता किती उरलेली आहे, एवढी अमाऊंट उरलेली आहे. ओके, बॅलन्स अमाऊंट आता एवढी उरलेली आहे. पण आता त्यांना कमिशन सुद्धा ड्यू होतं, तर आता आपल्याला कमिशनची अमाऊंट आता फाइंड आउट करायला लागेल आणि कमिशनची अमाऊंट आपण ह्यामधून मायनस करणार आहोत आणि कमिशनची अमाऊंट मायनस केल्यानंतर रिमेनिंग अमाऊंट आहे ती आपल्याला आता ड्यू टू अँड फ्रॉम आपली असणार आहे. ओके, ड्यू टू और फ्रॉम अंडररायटिंग अंडररायटर असणार आहे. ओके, तर आधी आपण कमिशन आता फाइंड आउट करूया. कमिशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ग्रॉस लायबिलिटी इथे मेन्शन करायला लागेल. ओके, ग्रॉस लायबिलिटी किती आहे ती आपल्याला मेन्शन करायला लागेल. ओके, नंतर टोटल अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. टोटल अमाऊंट आपण कशी आपण फाइंड आउट करणार आहोत, इंटू 11, कारण 11 रुपीज पर शेअर आहे ही अमाऊंट, इंटू 11 करून आपली टोटल अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. एवढी आपली टोटल अमाऊंट आली आणि आपल्याला कमिशन आपल्या इथे आता 5% कमिशन नाहीये. कमिशनची अमाऊंट आपल्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेली 2% आहे. कमिशनची अमाऊंट इथे आपल्याला त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिले 2% दिलेले आहे. त्यामुळे इथे आपल्याला आता कमिशन आपल्याला 2% फाइंड आउट करायला लागेल. ही जी वरची अमाऊंट आहे इंटू 2 डिवाइड बाय 100. ओके, तर ही कमिशनची अमाऊंट आपली फाइंड आउट होईल. ओके, तर आपलं टोटल कमिशन असेल 1,98,000. देवचं कमिशन असेल 1,28,700. यशचं कमिशन असेल 49,500 आणि मारूचं कमिशन असेल 19,800. ओके, तर हे आपण कमिशन ऍज इट इज आपण मेन्शन करून घेऊया इथे. नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया इथूनच आपण. ओके, कमिशन आपण मेन्शन करून घेतलं. आता इथे बॅलन्स आपण फायनल आपली अमाऊंट आता फाइंड आउट होईल. अमाऊंट ड्यू टू अँड फ्रॉम अंडररायटर्स आपली इथे फाइंड आउट होईल. ओके, अमाऊंट ड्यू टू अँड फ्रॉम अंडररायटर्स आपल्या इथे खाली आपल्याला फायनली आता फाइंड आउट होईल. नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया, ही अमाऊंट फाइंड आउट करूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. इथे आपल्याला ही अमाऊंट मायनस करायला लागेल. आता बघा, देवची अमाऊंट 44,000 त्याला ऍक्च्युअली त्याच्यातून रिसिव्ह होणं होतं, पण त्याला ऑलरेडी म्हणल्या की 28,700 रुपीज त्याला